नमस्कार, मी वंदना's रेसिपीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। तर मी आज चवळी भाजी बनवणार आहे। एक जुडी आणली होती मी, साफ करून घेऊन स्वच्छ धुवून घेतले मी 4 पाण्यामध्ये। तर बघू शकता। आणि एक मोठा कांदा घेतलेला आहे, बारीक चिरलेला आहे। शेंगदाणे अर्धी वाटी घेतलेले आहे मी, असं लालसर भाजलेले आहेत। 10 ते 15 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत। 10 लसणाच्या कळ्या घेतलेल्या आहेत मी। तर तिखट तुम्ही कमी जास्त करू शकता। कढई ठेवलेली आहे, तेल गरम झालेलं आहे। आता फोडणीला कांदा घालते मी। तर बघू शकता कांदा लालसर झालेला आहे। आता हे मिरची वाटून घेतलेला आहे। आता हे वाटण टाकते मी। आता ह्याला पण असं खाली करून ठेवू। तर बघू शकता परतून मिरची पण झालेली आहे। आता ही भाजी, चवळीची भाजी, तर हे घालते। ह्याला पण खाली करते। बघू शकता आता भाजी वाफून झालेली आहे। आता हे शेंगदाण्याचा कूट आहे बघा, हे जाडसर वाटलेला आहे। आता हे घालते। चवीपुरतं मीठ, आता ह्याला खाली उडी करायचं आहे। तर बघू शकता दिसायला खूप सारी दिसली भाजी आणि शिजून कमी झालेली आहे। आणि अजून शिजल्याच्या नंतर न कमीच होणार आहे भाजी। खायला पण एकदम चवीला खूप छान लागते। आणि याच्यामध्ये पाणी जास्त घालायचं नाही, भाजीला पाणी सुटतं। मी थोडंसंच पाणी टाकते हे बघा। तर भाजी आपली सर्व मसाला घालून खालीवरी करून झालेली आहे। तर मी गॅस लो करते आणि झाकण ठेवायचं आहे। तर बघू शकता आता आपली भाजी तेलामध्ये आलेली आहे। मी गॅस बंद करून घेते। तर बघू शकता मी ताटामध्ये भाजी काढते बघा। आणि हे ज्वारीची भाकरी खायला गरम गरम चपातीमध्ये पण खूप छान लागतं। तर तुम्ही पण असंच ही रेसिपी बनवून बघा, तुम्हाला पण नक्कीच आवडणार आहे। तर कशी वाटली ही रेसिपी कमेंट करून कळवा। आवडलं असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका।